नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। व्हिडिओ आजचा अतिशय महत्त्वाचा आहे। स्पेशली IT इलेक्ट्रिशियन वायरमन जे विद्यार्थी मित्र वॅकन्सीची वाट बघत आहे किंवा महावितरणमध्ये जी काही भरती झालेली आहे, महापारेषणमध्ये भरती जी झालेली आहे, त्यामध्ये जे विद्यार्थी वेटिंग लिस्ट नंतर आता थर्ड लिस्ट किंवा सेकंड वेटिंग लिस्टसाठी वाट बघत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि उपकेंद्र सहाय्यक महावितरणचा सुद्धा अपडेट देणार आहे। तर मित्रांनो बघा, जे काही आता भरत्या झालेल्या आहेत त्यामध्ये ITच्या ज्या भरत्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे। साधारण 7 ते 7,500 विद्यार्थी जे कन्फर्म लिस्टमधले जे आहे महापारेषण महावितरणमध्ये जॉईन झालेले आहे। त्यानंतर वेटिंग लिस्टचे जे आहेत ते विद्यार्थी अजूनही वाट बघत आहे। आचारसंहितेचा घोळ सध्या आलेला आहे मध्ये, त्यामुळे वेटिंग लिस्टचे जे महावितरणचे विद्यार्थी होते IT इलेक्ट्रिशियन वायरमनचे ते सुद्धा जॉईनिंगची वाट बघत आहे। त्यांना जॉईनिंग मिळणारच आहे, त्यामुळे कुठेच काही शंका नाही आहे आणि डाऊट मनामध्ये ठेवू नका। आणि पुढे वॅकन्सी कुठल्या येणार आहे आणि कशी तयारी करायची किंवा काय करायची त्याबद्दल तुम्हाला मनामध्ये विचार सुरू असतील की आता आपलं सिलेक्शन झालेलं नाही आहे किंवा आता IT इलेक्ट्रिशियन झालेलं आहे, वायरमन झालेलं आहे, तर सिलेक्शन कुठेच झालेलं नाही, आतापर्यंत कुठल्याच एक्झाममध्ये सिलेक्शन झालेलं नाही किंवा वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा सिलेक्शन झालेलं नाही आहे, तर पुढे ऑपॉर्च्युनिटी येतील का, येतील तर कशामध्ये येतील, कधी येतील, किती ड्युरेशनमध्ये येतील, त्याचा अभ्यास कसा करायचा, हे सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील। तर त्याचं उत्तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे मित्रांनो। सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मित्रांना नवीन वर्षाच्या म्हणजे 2026 या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे वर्ष तुम्हाला खूप चांगलं आणि तुमच्या ज्या मनातल्या इच्छा आहे किंवा एखाद्या प्रत्येकाला सेटल व्हायचं असते लाईफमध्ये, तर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबची जर तुमची इच्छा असेल तर तुमची इच्छा पूर्ण हो, हीच मी ईश्वरचरणी किंवा देवाच्या चरणी प्रार्थना करेल। तर मित्रांनो, वॅकन्सीबद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये सध्या DRDOच्या वॅकन्सी आलेल्या आहेत। त्यामध्ये इलेक्ट्रिकल डिप्लोमाच्या सुद्धा वॅकन्सी आहेत बऱ्यापैकी आणि साधारण इलेक्ट्रिशियन वायरमनच्या सुद्धा वॅकन्सी आहेत DRDOमध्ये। तर विद्यार्थी मित्र तयारीला सुद्धा लागलेलं आहे। आपला फाउंडेशन बॅचसुद्धा सुरू झालेली आहे। त्यामधला पार्ट 1 आपण सध्या इंट्रोड्यूस केलेला आहे। त्याची फीसुद्धा कमी आहे। पार्ट 1 नंतर आता 8 दिवसात पार्ट 2 सुरू होईल, त्यानंतर पार्ट 3 असं करून आपण 4 महिन्यामध्ये ही बॅच कंप्लीट होईल। 4 ते 6 महिन्यामध्ये आपण कंप्लीट करतो आहे, कारण की ॲडिशनल त्यामध्ये काही मटेरियल ॲड करू पुढे आणि स्टेप बाय स्टेप ॲड होतील। म्हणजे तुम्हाला ही बॅच घेताना एकदम लमसम पे करायची गरज नाही आणि एकदम तुम्हाला स्टेप बाय स्टेप अभ्यास करता आला पाहिजे। पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे 5 पार्ट आहे आणि अतिशय अल्प फीमध्ये आहे। तुम्ही आपला ॲप डाउनलोड केलं असेलच किंवा नसेल तर डाउनलोड करा। इंजिनियर अमोल आपला ॲप आहे, प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही क्लिक करू शकता किंवा रजिस्टर करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळेल। ती जी बॅच आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि पुढे जाहिरात आल्यावर आपल्याला जास्त वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे आतापासून अभ्यास सुरू करा। आतापासून आपल्या मार्गदर्शनामध्ये तुमचा अभ्यास सुरू होऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला पुढे काही अडचणी येणार नाही। ठीक आहे। तर मित्रांनो, वॅकन्सीबद्दल बोलायचं झालं तर सध्या DRDOची जे काही वॅकन्सी आलेली आहे त्याचं फॉर्म सबमिशन वगैरे झाल्यानंतर साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये, म्हणजे असं अपेक्षित आहे की साधारण मार्चमध्ये ही एक्झाम होऊ शकते। त्याच्यामुळे त्याचीसुद्धा तयारी तुमची आता सुरू झालेली असेल, जे विद्यार्थी इच्छित आहेत किंवा इंटरेस्टेड आहेत ते। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपकेंद्र सहाय्यक महावितरण। उपकेंद्र सहाय्यक महावितरणमध्ये सुद्धा वॅकन्सी मोठ्या प्रमाणात शक्यता आहे। म्हणजे मी तुम्हाला सांगतो की त्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी बोललेलो आहे की साधारण 2 ते 2.5 हजाराच्या घरामध्ये वॅकन्सी येण्याची शक्यता दाट आहे आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही हे बोलवलेलं आहे तर सध्या वॅकन्सीची जी पोझिशन काढणं सुरू आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा एक अपडेट आहेत आपल्यासाठी स्ट्रॉंग। त्या बेसिसवर आता वॅकन्सी यावर्षी फर्स्ट क्वार्टरमध्ये, ठीक आहे, फर्स्ट क्वार्टर म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये येण्याची शक्यता दाट आहे। मार्चपर्यंत ही शक्यता आहे। त्याच्यामुळे तुम्ही असं कसं आहे की जाहिरात आल्यावर अभ्यास करायला वेळ कमी मिळतो आणि त्याच्यानंतर ड्युरेशन कमी राहतं, कधी वेळ जास्त मिळतो, परंतु यावेळेस तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाही। त्याच्यामुळे अभ्यास हा आधीपासून तुमचा कंटिन्यूमध्ये अभ्यास पाहिजे। 5 ते 6 महिन्याचा व्यवस्थित जर अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन होऊ शकते। ठीक आहे। तर त्यामध्ये उपकेंद्र सहाय्यकच्या ज्या जागा आहेत त्यांचं फक्त थोडासा जो मॅनेजमेंट आणि युनियन यामधला जो तिढा आहे किंवा त्यामधला जो पेच आहे तो एकदा सॉल्व्ह झाला की ती वॅकन्सी धडकन येऊन बसेल। त्याच्यामुळे उपकेंद्र सहाय्यकसाठी जे विद्यार्थी मित्र तयारी करत असतील त्यांच्यासाठी चांगली न्यूज आहे की पुढच्या म्हणजे आता साधारण येणाऱ्या मार्चपर्यंत किंवा 31 मार्चच्या आधी ही वॅकन्सी तुम्हाला बघायला मिळण्याची शक्यता जवळपास 80 to 90% मला असं वाटते की मार्च 31पर्यंत ही वॅकन्सी येऊन जाईल। ठीक आहे। त्यानंतर विद्युत सहाय्यक महापारेषण महावितरण दोनहीमध्ये वॅकन्सीची शक्यता आहे। जे काही महावितरणमध्ये जे काही आपले कॉन्ट्रॅक्ट्स आहे किंवा जे काही आपण माहिती घेत असतो त्यानुसार असं लक्षात आलेलं आहे की ते थर्ड लिस्टची त्यांची मानसिकता नाही, म्हणजे थर्ड लिस्ट वगैरे ते काढण्याच्या तयारीमध्ये अजिबात नाही आहे। त्यांचं असं प्लॅनिंग आहे की जे काही वॅकन्सी पोझिशन आहेत महापारेषण महावितरणमध्ये राहिलेले आहेत ते
प्लस 2 वर्षामध्ये, कारण हे ज्या जागा होत्या त्या 2023च्या होत्या, प्लस 2 वर्षांमध्ये 24, 25 आणि आता हे 26 या ड्युरेशनपर्यंत ज्या काही वॅकंट पोझिशन निघतील किंवा जेवढ्या जे काही असेल 2000, 3000, 3500, 4000 या सगळ्यांची ते वॅकन्सी यावर्षी काढणार आहे. आता यावर्षी म्हणजे काय 2 महिन्यातील, 1 महिन्यातील हे सांगणं सध्या कठीण आहे. परंतु विद्युत सहाय्यकबद्दल बोलतो, उपकेंद्र सहाय्यकबद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. विद्युत सहाय्यक, महावितरण, महापरिषद दोनही जागा यावर्षी आपल्याला बघण्याची किंवा दिसण्याची शक्यता दाट निर्माण झालेली आहे. मलासुद्धा वाटलं नाही की इतक्या लवकर हे जाहिरात काढतील, परंतु त्यांची तशी प्रोसेस सुरू आहे. प्रोसेस म्हटल्यापेक्षा एकदम काही त्यांनी जाहिरातीची हे काम सुरू केलेलं नाही आहे, परंतु जे काही वेटिंगमधले जे बाकी मुलं आहेत किंवा बाकी वॅकन्सी आहेत किंवा वॅकंट पोझिशन आहे त्यांच्यानुसार तो आकडा सध्या काढणं सुरू आहे आणि पुढे मार्चपर्यंत तो आकडा कंप्लीट झाला की पुढे साधारण पहिल्या हाफमध्ये, वर्षाच्या पहिल्या हाफमध्ये म्हणजे जूनपर्यंत आपल्याला ती वॅकन्सी बघायला मिळू शकते. विद्युत सहाय्यक, महावितरण आणि महापारेषण दोनपैकी एक तर आधी एखादी येईल किंवा दोन्ही सोबत येतील किंवा एखादी आधी येऊ शकते महापारेषण वगैरे, कारण महापारेषणमध्ये त्यांनी पाहिजे तेवढ्या जागा भरलेल्या नाही आहे आणि की त्याच्यामध्ये वॅकन्सी आहेतच. ठीक आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तयारीमध्ये राहा. चांगली न्यूज आहे, त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवणे हे मला गरजेचे वाटले की अभ्यासामध्ये राहा, कंटिन्यूमध्ये राहा. आता DRDO आहे ना, तर DRDOला टार्गेट करा, एखादं तुमच्या दुसऱ्या पोस्टसाठी टार्गेट करा आणि एखादं मध्येच एखादी MSCPची वॅकन्सी आली किंवा महावितरण महापरिषदची आली तर तुमचा अभ्यास तयार असला पाहिजे. वेळेवर अभ्यास होत नाही, 2 महिन्यात 4 महिन्यात एखादा फास्ट ट्रॅक कोर्स किंवा क्रॅश कोर्स लावून तुमचा अभ्यास होत नाही. ठीक आहे, त्यासाठी अभ्यास हा कंटिन्यूमध्ये पाहिजे, तेव्हा कुठे सिलेक्शन होते. ठीक आहे, जे सिलेक्शन झालेले विद्यार्थी त्यांना तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर मित्रांनो ITI इलेक्ट्रिशियन वायरमनसाठी आणखी यावर्षीसुद्धा संधी उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे तयारीमध्ये राहा आणि त्या रिलेटेड ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपली फाउंडेशन बॅच सुरू झालेली आहे. त्यातला पार्ट 1 सध्या सुरू आहे. पुढच्या 4-5 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये 10 तारखेपर्यंत तुमचं पार्ट 1 कंप्लीट होईल. त्याच्यामध्ये भरपूर ॲडमिशन सध्या आपले झालेले आहे आणि पुढे त्यानंतर पार्ट 2 सुरू होईल, त्यानंतर पार्ट 3 असं करत करत आपलं एप्रिलपर्यंत, मार्च किंवा मार्चमध्ये शक्यता आहे की मार्चमध्ये आपण कंप्लीट करू. आणि प्लस त्यामध्ये MCQसुद्धा आता सध्या थिअरी लेक्चर्स ॲड करणं सुरू आहे की थिअरी लेक्चर्स त्याच्यामध्ये ॲड होत आहेत. तुम्ही बघू शकता ॲपमध्ये तुम्हाला दिसेलच सगळं कंटेंटमध्ये. ठीक आहे, आणि त्यानंतर थिअरी लेक्चरनंतर MCQ घेऊ आणि MCQ नंतर तुमचे टेस्ट सिरीज, त्यानंतर टेस्ट सिरीज वगैरे आपण आणि MCQ नंतर त्यामध्ये टेस्ट आपण टाकणार आहे. तर 6 महिने आपण यासाठी म्हणतो आहे, 4 महिन्यात तसं कंप्लीट होऊन जाईल. साधारण मार्चच्या एंडिंगपर्यंत हा कोर्स पूर्ण कंप्लीट होऊन जाईल, 5ही पार्ट. परंतु त्यामध्ये आपण MCQ वगैरे किंवा प्रिव्हियस पेपर वगैरे हे ॲड करतच जाऊ प्रत्येक पार्टमध्ये. त्याच्यामुळे प्रत्येक पार्ट तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये मिळतो आहे. तुम्हाला एकदम काही 3000, 4000 भरायची गरज आणि पूर्ण फी, मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विचारलं की सर 5ही पार्टची फी किती राहील. 5ही पार्टची फी ही फक्त 2500 रुपये आपण ठेवलेली आहे. ठीक आहे, त्यामध्ये मशीन्स, त्यानंतर पॉवर सिस्टीम आणि पार्ट 2 बेसिक हे 2-3ही पार्ट खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे मिस कोणतंच करू नका. अभ्यास करायचा असेल, सिलेक्शन घ्यायचं असेल तर आताच सुरू करा. जास्त डिले करू नका, जास्त वेळ करू नका, म्हणजे जेणेकरून समजा आता फेब्रुवारीमध्ये वॅकन्सी आली तर तुम्हाला तुम्ही तयारीमध्ये असले पाहिजे. ठीक आहे, आणि कोर्स रिलेटेड सगळी माहिती आपण आपल्या ॲपवर दिलेली आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यावरसुद्धा आपण माहिती देतच राहतो. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल फाउंडेशन बॅच रिलेटेड किंवा फाउंडेशन कोर्स रिलेटेड, हा कोर्स डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा JEEसाठी उपयोगात येईल आणि ITI इलेक्ट्रिशियन वायरमनच्या ज्या वॅकन्सी पूर्ण आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये दोन्हीसाठी कामात पडणार आहे. त्याची इन्क्वायरी तुम्हाला करायची असेल, काही माहिती पाहिजे असेल कोर्स विकत घेण्याआधी, बॅच विकत घेण्याआधी, तर मला माझ्या नंबरवर म्हणजे 7038138990 यावर व्हॉट्सअप करा. त्यावर मला मेसेज करा, तुमची जी इन्क्वायरी असेल ते इन्क्वायरी करा आणि वाटलं तर आपण त्यावर कॉलवरसुद्धा बोलू जर तुम्हाला काही डाऊट असेल तर. ठीक आहे, तर असे करतो मित्रांनो, एक चांगली न्यूज माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे यावर्षी आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम होतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला पोहोचवलेलं आहे, तुम्हाला माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, तुमच्या मित्रमंडळीमध्ये, ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा त्याचा फायदा होईल आणि ते सुद्धा तयारीमध्ये राहतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून जे अपडेट्स आहेत ते महत्त्वाचे तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.